पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरमधला एक खासगी क्लास. सोमवारी नेहमीप्रमाणे क्लास भरला. विद्यार्थी जागेवर बसले. शिक्षक शिकवत होते आणि अचानक क्लासमध्ये गोंधळ झाला. सगळ्यांच्या माना बसलेल्या विद्यार्थ्यांकडे वळाल्या आणि भर क्लासमध्ये शिक्षकांच्या समोर रक्ताचा सडा पडला. पुढच्या काही तासात सगळीकडे बातम्या यायला सुरुवात झाली. कोचिंग क्लासमध्ये रक्तरंजित संघर्ष. शिक्षक शिकवत असताना विद्यार्थ्यावर हल्ला. राजगुरुनगर हादरलं. इकडे जखमी झालेल्या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण तोपर्यंत उशीर झालेला. या विद्यार्थ्याच्या गळ्यावर चाकूचा वार झाल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. एका कुटुंबाने पोरांच्या किरकोळ वादात एकुलता एक लेक गमावला. पण हे सगळं भरलेल्या क्लासमध्ये शिक्षकांच्या समोर घडल्यानं चाकूने वार होईपर्यंत शिक्षक झोपले होते का, असा प्रश्न या मुलाच्या वडिलांनी विचारलाय. त्याचं उत्तर अर्थातच कुणाकडेही नाहीये. पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू असला तरी सोमवारी सकाळी राजगुरुनगरमध्ये घडलं काय, शिक्षक वर्गात असताना विद्यार्थ्याने दुसऱ्यावर चाकूने हल्ला कसा केला, या सगळ्यात मृत मुलाच्या घरच्यांकडून कोणते आरोप करण्यात येत आहेत, सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य हेच आमचं ध्येय. राजगुरुनगरमधल्या वाडा रस्त्याजवळ असलेल्या संस्कार कोचिंग क्लासच्या बोर्डवर लिहिलेलं हे वाक्य. तांबे मॅडम आणि साबळे मॅडम या दोघी या क्लासच्या संचालिका. या कोचिंग सेक्टरमध्ये 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा दररोज क्लास भरत असतो. सोमवारी सकाळी सुद्धा नेहमीप्रमाणे क्लाससाठी अनेक विद्यार्थी आले. नेहमीसारखा क्लास सुरू झाला. 10वीच्या क्लासमध्ये मॅडम गणित शिकवत होत्या. मुलं लक्ष देऊन ऐकत सुद्धा होती. याच 10वीच्या क्लासमध्ये शिंगाडे आणि मांजरे हे दोघं मित्र यायचे. दररोज साधारणपणे 8 वाजता हा क्लास सुरू होतो, पण सोमवारी मांजरेला यायला 15 ते 20 मिनिटं उशीर झाला. 7:15च्या दरम्यान मांजरे क्लासला आला आणि शिंगाडेच्या मागच्या बेंचवर जाऊन बसला. मॅडम समोर शिकवत होत्या, पण काही वेळातच मांजरे आणि शिंगाडे यांच्यात वाद झाला. आवाज थोडा वाढला आणि तेवढ्यात कोणाला काही समजायच्या आत मांजरेने सोबत आणलेला चाकू बाहेर काढला आणि समोर बसलेल्या शिंगाडेवर वार करायला सुरुवात केली. मांजरेने शिंगाडेच्या गळ्यावर आणि पोटात चाकूने सपासप वार केले. मॅडम आणि इतर विद्यार्थ्यांना काही समजण्याच्या आत मांजरे बाहेर पळाला आणि आपल्या दुसऱ्या मित्रासोबत 2 व्हीलरवर बसून फरार सुद्धा झाला. इकडे क्लासमध्ये बेंचवर जमिनीवर रक्ताचा सडा पडला होता आणि मरणाशी झुंज देत शिंगाडे निश्चित पडला होता. बाकीचे विद्यार्थी साहजिकच घाबरले होते. नेमकं काय घडलंय याचा अंदाजच येत नव्हता. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. आजूबाजूचे लोक, रस्त्यावरून जाणारे लोक क्लासच्या दिशेनं धावले. तोवर क्लासमध्ये शिकवणाऱ्या मॅडमने जखमी झालेल्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर आणलं. मग एका विद्यार्थ्याने 2 व्हीलर आणली आणि त्यावर जखमी विद्यार्थी शिंगाडेला घेऊन ते जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेले. पण या हॉस्पिटलने त्याला दाखल करून घेण्यास नकार दिला, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या हॉस्पिटलने नकार दिल्यानंतर ॲम्ब्युलन्स बोलवण्यात आली आणि त्याला सरकारी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत बराच उशीर झालेला. शिंगाडेवर करण्यात आलेला चाकूचा हल्ला इतका भीषण होता की त्याचा मृत्यू झाला होता. राजगुरुनगरमध्ये कोचिंग क्लासमध्ये वर्गात मॅडम समोर विद्यार्थ्यानेच दुसऱ्या विद्यार्थ्याची हत्या केल्यामुळे हे प्रकरण सगळ्या राज्यात चर्चेत आलं. पण राजगुरुनगरमध्ये मात्र विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये भीतीची लाट पसरली. घटनेची माहिती मिळताच लागलीच राजगुरुनगर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जागेचा पंचनामा केला. त्यानंतर क्लासमधले शिक्षक, विद्यार्थी आणि इतर प्रत्यक्षदर्शींकडून या सगळ्या प्रकाराची माहिती घेण्यात आली. या परिसरातलं CCTV फुटेज सुद्धा तपासलं गेलं. आरोपी हत्या करून फरार झाल्याची माहिती पोलिसांना दिली गेली. त्यानंतर त्या दृष्टीने तपास सुरू झाला. पण काहीच वेळात या सगळ्या केसमध्ये ट्विस्ट आला. पोलीस ज्याचा शोध घेत होते तो आरोपी त्याच्या साथीदारासोबत स्वतःच राजगुरुनगर पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. माध्यमांमधल्या बातम्यांनुसार त्याने आपणच क्लासमध्ये मित्राची गळा चिरून हत्या केली अशी कबुली दिल्याची माहिती आहे. यानंतर राजगुरुनगर पोलिसांनी लगेच त्याला आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं. सध्या या दोघांची चौकशी सुरू असून त्यांच्या चौकशीत ही हत्या का करण्यात आली याबद्दलचं उत्तर मिळणार आहे. पण दुपारी 3 वाजेपर्यंत तरी गुन्हा दाखल झाला नव्हता. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मात्र सुरू होती. आता पोलिसांच्या तपासात जुन्या वादाचं कारण आहे की आणखीन काही, हे सगळं समोर येणार आहे. पण प्राथमिक तपासानुसार या हत्येमागे दोघांमधला जुना वादच कारणीभूत होता असं बोललं जातंय. हे सगळं घडल्यानंतर मयत विद्यार्थ्याच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना काही धक्कादायक दावे केलेत. माझ्या मुलाला 3 दिवसांपूर्वी मारहाण झाली होती, पण झालेल्या मारहाणीबद्दल त्यानं घरात कोणालाही काही सांगितलं नव्हतं. तो मला घाबरत होता. मी 3 दिवस रजेवर होतो. आमच्या घरात लग्न होतं, त्या लग्नाला सुद्धा तो आला नव्हता. त्याला पॅन्ट फाटेपर्यंत मारलं होतं. तेव्हा क्लासवाले झोपले होते का? क्लासवाल्यांनी फोन करायला नको का? सगळ्यांचे नंबर आहेत त्यांच्याकडे. आज सकाळी आम्ही दोघं एकत्रच घरातून निघालो.
क्लासची फी भरायची आहे पप्पा, असं तो मला म्हणाला होता. त्यावर मी म्हणलं पुढच्या महिन्यात भरू. आम्हाला 70 ते 80 हजार रुपये फी सांगितली होती. माझी मोठी मुलगी तिथंच होती म्हणून मी मुलालाही तिथंच टाकलं. एवढे पैसे भरून सुद्धा मुलं सुरक्षित नाहीत. तो क्लासला गेल्यावर काही वेळातच त्याच्यावर हल्ला झाल्याची बातमी मला समजली. मला आमच्या आईचा 9:30 वाजता फोन आला. त्यानं सांगितलं की तू लवकर दवाखान्यात जा, मुलांची काहीतरी भांडणं झाली आहेत. त्यानंतर मी 2-3 दवाखाने शोधले. मग मला सांगण्यात आलं की सरकारी दवाखान्यामध्ये या. मी तिथं गेलो, पण मला माझ्या मुलाची अवस्था बघवत नव्हती. त्याला झालेल्या मारहाणीबद्दल क्लासच्या शिक्षकांनी माहिती दिली असती तर कदाचित आज त्याचा जीव वाचला असता. आरोपी आणि माझा मुलगा एकत्र शिकायचे का, एका शाळेत होते का, हेही मला माहीत नाही. पोलिसांनी त्याचं तोंडही मला दाखवलं नाही. त्याला गाडीत घालून तसंच घेऊन गेले. पण माझा एकुलता एक मुलगा होता. आता मी कुणाच्या तोंडाकडे बघणार सांगा, असं म्हणत मयत मुलाच्या वडिलांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. आपल्यावर आलेली वेळ दुसऱ्या कुठल्याच बापावर आणि कुटुंबावर परत येऊ नये असं म्हणत त्यांनी कठोरात कठोर कारवाई करण्याची, पोलिसांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करावं अशी मागणी केली आहे. आता या सगळ्यात या 2 विद्यार्थ्यांमध्ये 3-3.5 महिन्याआधी वाद झाला होता असंही सांगण्यात येत आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3 दिवसांपूर्वी या 2 विद्यार्थ्यांमध्ये भांडण झालं होतं. तेव्हा सध्या ज्याचा खून झाला त्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण झाली होती. त्याची पॅन्ट सुद्धा फाटली होती. मृत मुलाच्या कुटुंबियांकडून असा आरोप करण्यात येतोय की या वादाबद्दल क्लासने पालकांना का कळवलं नाही. पोलिसांनी सुद्धा जर क्लासने या भांडणाची सूचना दिली असती तर कदाचित हा प्रकार रोखता आला असता अशी माहिती दिली आहे. पोलिसांनी पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावं, ते कुणासोबत आहेत याची काळजी घ्यावी असं आवाहन केलंय. पण संतापलेल्या पालकांनी क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलांची जबाबदारी क्लासची नाही का असा प्रश्न विचारलाय. शिवाय मृत विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीची क्लासवाल्यांना कल्पना होती तर त्यांनी त्याच्या घरी का कळवलं नाही, पोलिसांना का माहिती दिली नाही, या प्रश्नाचं उत्तर समोर येणं हे गरजेचं आहे. त्यामुळे आता या हत्येचं कारण काय स्पष्ट होतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण तोपर्यंत राजगुरुनगरच्या पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे, दहशत आहे. कारण डोळ्यांच्या समोर आहे तो फक्त क्लासच्या बेंचवर आणि जमिनीवर पडलेला रक्ताचा सडा.